नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा, आता ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आय डी काढला नाही, फार्मर आय डी काढणं बाकी आहे, अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लवकरात लवकर आपला फार्मर आय डी जनरेट करून घ्यायचा आहे. जवळपास महाराष्ट्रातील बरेच शेतकरी काय झालेले आहेत की फार्मर आय डीपासून वंचित आहेत. कारण फार्मर आय डी जर शेतकऱ्यांनी काढला नाही तर बऱ्याच योजना ज्या आहेत शेतकरी योजना, तुमचं जे खताचं अनुदान असेल, आता खत विकत घेण्यासाठीही फार्मर आय डी लागतो. आणि त्यानंतर इतर महा-डी-बी-टीच्या योजना असतील, पोखराच्या योजना असतील, त्यानंतर अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, हेही अनुदान असेल, पीक विमा असेल, अशा नवनवीन योजना आणि अनेक शेतीविषयक योजना ज्या आहेत, मग त्या अनुदानाच्या असतील, लाभाच्या असतील, इतर म्हणा, ह्या सर्व योजना घेण्यासाठी, पात्र होण्यासाठी तुम्हाला कायही फार्मर आय डी अत्यावश्यकच आहे. मग जे शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आय डी काढा नसेल, त्यांनी जवळच्या शेतसुविधा केंद्रावर जाऊन फार्मर आय डी आपला काय करायचा आहे, जनरेट करायचा आहे. तुम्ही जर फार्मर आय डी काढला नाही तर मग 20 मेपासून तुम्हाला फार्मर आय डी परत काढता येणार नाही. आणि येणाऱ्या ज्या सुविधा आहेत, लाभ आहे, ते डायरेक्ट तुमच्या खात्यावर काय होणार आहे, येणार नाही, तुम्हाला ते मिळणार नाही. त्यामुळं मग जे शेतकरी अद्याप दूर असतील फार्मर आय डीपासून, तो ओळखपत्र काढला नसेल, त्याला शेतकरी ओळखपत्र म्हणतात, ते काढला नसेल तर लवकरात लवकर तुम्ही काय करायचं आहे, काढून घ्यायचं आहे. कारण येणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या डायरेक्ट तुम्हाला काय केल्या जातात, फार्मर आय डीवर दिल्या जातात. त्यामुळं मग इथून पाठीमागं जे आता अतिवृष्टी नुकसान भरपाई पाठीमागं झालं, त्यासाठी ही काय झालेलं होतं, फार्मर आय डी अत्यावश्यकच होता. तुमची कर्जमाफी असेल, अनेक योजना असतील, शासनाच्या ज्या शेतीविषयक योजना राबवत आहे शासन, त्यासाठी सर्वच योजनामध्ये पात्र होण्यासाठी, तुम्हाला योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी फार्मर आय डी अत्यावश्यकच आहे. आणि फार्मर आय डी हा 20 मेपर्यंतच काय आहे, त्याची अंतिम नोंदणीची तारीख आहे. तिथून पुढं तुम्हाला फार्मर आय डी वगैरे मिळणार नाही. म्हणजे सुविधेपासून तुम्ही काय होणार आहेत, वंचित होणार आहेत, वंचित राहणार आहेत. त्यामुळं मग ज्या सुविधा घ्यायच्या आहेत तुम्हाला शेतीविषयक, त्या सुविधा घेण्यासाठी फार्मर आय डी अत्यावश्यक आहे. तर लवकरात लवकर 20 मेपर्यंत काय करायचं आहे, राहिलेल्या शेतकऱ्यांनी काढून घ्यायचं आहे. आणि तरच तुम्हाला काय होणार आहे, शेतीविषयक सुविधेचा लाभ भेटेल. त्यानंतर तुम्हाला जर फार्मर आय डी काढायचा असेल तर जवळच्या शेतसुविधा केंद्र म्हणावं, तलाठी कार्यालय म्हणावं, किंवा मग मंडळ अधिकारी म्हणावं, यांच्याशी संपर्क साधून काय करायचं आहे, एक 2 मिनटाचं काम आहे. त्या 2 मिनटात तुम्ही फार्मर आय डी काय करू शकता, जनरेट करू शकता. तुमचा आधार नंबर, आधार कार्ड लागेल, झेरॉक्स प्रत, मोबाईल, आधारला मोबाईल लिंक जी आहे ते, त्यानंतर ज्या ज्या गावामध्ये जमीन आहे त्याला गट नंबर वगैरे, एक गावात असेल, लगतच्या गावात असेल, आहे का नाही, कोणत्याही गावात जमीन असून द्या, सर्व जमिनीचा एकत्र काय करता येतो, तो फार्मर आय डी आपल्याला जनरेट करता येतो. आणि त्यामुळं मग काय करायचं आहे, लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, फार्मर आय डी काढून घेणं अत्यावश्यकच आहे. फार्मर आय डी बंधनकारकच केलेलं आहे. ते 20 मे 2026पर्यंत त्याची अंतिम आणि शेवटची तारीख आहे. त्यानंतर तुम्हालाच तिथून पुढं त्या शेतकऱ्यांना सुविधा वगैरे ज्या आहेत, शेतीविषयक योजना, बाबी, हे सर्व काय होणार आहे, तर बंद होणार आहे, तर मिळणार नाहीत. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. धन्यवाद.